पिंपरी चिंचवडमधील 29 बंगले जमीनदोस्त केली जाणार आहेत। इंद्रायणी नदीच्या ब्लू लाईन अर्थात पूर रेषेमध्ये हे बंगले उभारण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने 6 महिन्यात या बंगल्यांवर हातोडा चालवण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे इथल्या 300 रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे। जरे वर्ल्ड नामक बिल्डरना अंधारात ठेवून फसवणूक केल्याचा आरोप आता रहिवासी करू लागले आहेत। तक्रारदार वकील तानाजी गंभीर यांनी ही बाब 2017 साली पिंपरी पालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती आणि तेव्हा एका बंगल्याचं काम सुरू होतं आणि त्यावेळी पालिकेने दुर्लक्ष केलं। पुढे कोरोना काळामध्ये गंभीर यांनी हरित लवादाने याचिका दाखल केली, मात्र तांत्रिक कारणांमुळे सुनावणी झाली नाही। प्रत्यक्षात सुनावणी सुरू झाली तेव्हा इथे 3 बंगले होते। मग सुनावणी दरम्यान पालिकेने माहिती दिली तेव्हा 29 बंगले उभारल्याचं समोर आलं। पुढच्या 6 महिन्यामध्ये हे बंगले जमीनदोस्त करून बांधकाम करणाऱ्यांसह संबंधित दोषींकडून 5 कोटींचा दंड वसूलण्याचे आदेश हरित लवादाने दिलेत। आता हे बंगले जमीनदोस्त करण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याचं पालिकेचं म्हणणं आहे। आमची चूक झाली आहे, पण यातून काहीतरी तोडगा काढावा अशी विनवणी इथले रहिवासी करतात। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रतिज्ञापत्र सादर केलं तेव्हा 29 बंगले झाले आणि सुनावणीच्या अंती एक प्रतिज्ञापत्र महानगरपालिकेने सादर केलं तेव्हा 35 बंगले झाले होते। सदर सुनावणी 15 मे रोजी पूर्ण झाली असता तिथं 35 बंगल्यांचं बांधकाम होतं। त्यामध्ये सर्व पुरावे स्पष्टपणे दाखवत होते। समिती अहवाल दाखवत होता की सदरची जागा ही ब्लू लाईन मध्ये असून सदरचे पूर्ण बांधकाम हे बेकायदेशीर आहे। याच्यामध्ये एकच निष्कर्ष होता की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भोंगळा कारभार, भ्रष्ट कारभार या सर्व गैरप्रकार सामील आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।